आपण बघितलंय बेरीज. आता आपण वळूया वजाबाकीकडे. प्रथम बघूया आपण विशिष्ट प्रकारची वजाबाकी. अशा प्रकारे बघा, 2 ची डबल 4, 4 ची डबल 8, 8 ची डबल 16. अशा वेळेला बिंदास हा सगळ्यात छोटा क्रमांक इथे लिहून टाकायचा. अशी सिरीज असेल तेव्हा बघा जरा पुन्हा एकदा. 1/3, 3 ची डबल 6, 6 ची डबल 12, 12 ची डबल 24. आपण हे उत्तर कसं लिहिणार डायरेक्ट? 1/24. पुन्हा एकदा बघूया. 1/2 वजा 1/4. उत्तर काय लिहिणार? 1/4. कळाले का बघा? म्हणजे जेव्हा जेव्हा छेदस्थानची संख्या डबल असेल तेव्हा हा छेदस्थांकांक मोठा असतो आणि वरती 1 असतो, त्यावेळेला 1/16 किंवा 1/24 अशा प्रकारे ही रचना आहे. हा सगळ्यात जो छेद मोठा आहे ती संख्या इथे लिहायची. कळालंय का पद्धत? बघा जरा. वजाबाकीमध्ये आणखी एक प्रकार बघूया. पूर्णांक वजा अपूर्णांक. पूर्णांक वजा अपूर्णांक म्हणजेच 7 हा पूर्णांक आहे वजा 2/5. 7मधून कायम 1 वजा करायचा, लिहायचं 6. या 5तून हे 2 वजा करायचे 3. 6.3/5. पुन्हा एकदा बघूया मेथड. 29 मायनस 5/13. या 29 मधना 1 वजा करायचाच. 29 वजा 1 28 लिहायचे. 13 मधून 5 वजा करायचे 8 आणि छेदस्थानची संख्या तशीच लिहायची. पुन्हा एकदा बघूया. 127 वजा 29/31. या 127 मधून 1 वजा करायचाच आहे, म्हणजे मी लिहिणार 126. 31 वजा 29 2 लिहायचे आणि छेदस्थानची संख्या अशीच लिहायची. थोडा बदल आहे. जर ही संख्या छेदाधिक असेल तेव्हाच, म्हणजे छेद मोठा असेल तरच. अन्यथा तुम्हाला पुन्हा हा दिलेला जो अपूर्णांक आहे त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायला लागेल. बघूया जरा या प्रकारचं उदाहरण. 15 वजा 5/2. आता हे 5/2 म्हणजे मी त्याचं रूपांतर करणार 2 दुने 4 1/2. या 12तून 2 घालवायचे 10 आणि 1 जो वजा करायचा आहे तो करायचाच आहे 9. या 2 मधून हा 1 घालवायचा 1/2. पुन्हा एकदा बघूया. 16.7/3. समजून घेऊया. 16
वजा हे 3 दुणे 6, 1/3. 16तून 2 गेले 14 आणि एक वजा करायचेच आहेत म्हणजे 13. 3तून 1 गेले 2. कळालंय का? आणखी एखादं यावरचं उदाहरण घेतो, पण जर हे कळालं असेल तर लिहून घ्या. कळालं असेल तर यस लिहा. एकोणीस वजा 7/4. 19 वजा 4 × 4 3 राहिले 3/4. 19 मधनं 1 वजा करायचाच आहे. 19 वजा 1 18 आणि आपल्या पद्धतीप्रमाणे 1 वजा करायचे 17. 4तून 3 गेले 1/4. 17.1/4. कळालं असेल तर यस लिहा. पुढच्या प्रकाराकडे वळूया. तर गुणाकाराच्या ज्या विविध पद्धती आहेत तिथे जरा वळूया. पहिल्यांदाची बघूया 2 अंकी संख्येचा गुणाकार. आता ह्या 2 अंकी संख्या गुणाकार जर त्या संख्या या 10च्या पटीत असतील, फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ 15 × 12. बघा यांचा गुणाकार करा. 5×2 = 10, हातचा आला 1. 15 + 2 17 आणि हातचा 1 होता तो 18. पुन्हा एकदा बघूया. 17×12 7 दुने मी इथे 14 लिहिणार. हातचा 1 आहे. 17 आणि 2 19 आणि एक हातचा आला होता तो लिहिला 20. परत एकदा बघूया. 15×13 5 त्रिक 15. हातचा 1 आहे. 15 + 3 18 आणि एक हातचा आलेला 19. 4 दुने 8. 14 आणि 2 मी इथे लिहिणार 16. या 2 अंकी संख्या ज्या 10च्या पटीत आहे म्हणजे 10च्या जवळ आहेत त्यांचा गुणाकार कसा करायचा आहे हे आपण बघितलंय. इथे मी एक संख्या लिहितो. प्रयत्न करा जरा.
7 त्रिक 21, आजचे 2 17 आणि 3 20 आणि 2 22, 8 दुने 16, आजचाला 1, 18 आणि 2 20 आणि 1 21. आता हे 10च्या जवळ आहेत, 20च्या जवळ असतील तेव्हा बघूया, 30च्या जवळ असतील तेव्हा कसा गुणाकार करायचा हे जरा बघूया. पद्धत तीच वापरायची, पद्धत तीच. फक्त काय करायचं बघा, 2 गुणिले 3 6 लिहायचे, 22 अधिक 3 आणि त्याला गुणिले ही पहिली संख्या, म्हणजे या 2 समान असतील तेव्हाच बोलतोय मी. 22 आणि 3 25 गुणिले 2 50, 24 गुणिले मी 22 करणार आहे. बघा पुन्हा एकदा, 4 आणि 2 यांचा गुणाकार 8, 24 आणि 2 26 गुणिले 2 हे 2, 26 दुने 52. सांगा जरा उत्तर. पाच त्रिक 15, 23 आणि 5 28, 28 चे डबल झाले 56 आणि एक हातचा होता तो 57 लिहिणार आहे. साहित्रिक 18 लिहिणार, हातचा एक आलेलाच आहे. 26 आणि 3 29, 58 डबल गेली तर, आणि एक हातचा होता तो 59, 4 एके 4, 24 आणि एक 25, 25 ची पण गुणिले 2 50. जरा तुमची उत्तर चेक करून घ्या, कळलंय का बघा. हीच पद्धत आपल्याला 30च्या बाबतीत सुद्धा वापरता येईल, 40च्या बाबतीत वापरता येईल, 50च्या बाबतीत वापरता येईल. हीच पद्धत कळाले का बघा. कळालं असेल यस लिहा. आता जरा विशिष्ट संख्यांचा गुणाकार बघूया. 2 अंकी संख्यांचा गुणाकार काय विशिष्ट आहे ते बघूया. युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 आणि दशक स्थानचा अंक समान. दशक स्थानचा अंक कसा आहे, समान. बघूया. दशक स्थानचा अंक मी दोन्हीकडे 5 लिहितो आणि ह्या 7 आणि 3 यांची बेरीज 10. पुन्हा एकदा बघूया. 6 लिहिला, दशक स्थानचा अंक समान लिहिला, एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10. समान लिहिला,
दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज 2 आणि 8 10. ही 3 अधिक 7 10 आणि हा समान आहे. आता जरा नियम अशी गणित असतील तर यांचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि 5च्या 1 ने जास्त असलेली संख्या 5 गुणिले त्याच्या पुढची संख्या 5 गुणिले 6 30. 6 चोक 24. 6च्या पुढची संख्या 7 7 सकम 42. 8 दुने 16. 4च्या पुढची संख्या 5 4 गुणिले 5 20. आता कळलं असेल असं समजतोय मी तुम्हाला. ठीक आहे, परत एकदा मी जरा रिपीट करतो बघा. यांची बेरीज 10 असेल आणि हे अंक दशक स्थानचे समान असतील. या दोघांची बेरीज 10 आणि दशक स्थानचा अंक समान असेल तर काय करायचं? 7 त्रिक सॉरी 7 म्हणून तुम्हाला येत नव्हतं. ओके, हे 5 त्रिक समजलं. 7 त्रिक 21. 7 गुणिले 3 21. 5च्या पुढची संख्या 6 5 गुणिले 6 30. 4 गुणिले 6 24. 6च्या पुढची संख्या 7 7 गुणिले 6 42. 8 गुणिले 2 16. 4च्या पुढची संख्या 5 4 गुणिले 5 20. सात त्रिक 21. 7च्या पुढची संख्या 8 7 8 56. 8 दुने 16 लिहिणार. 7 गुणिले पुढची संख्या 7 8 56. 7 त्रिक 21 लिहिणार. 8च्या पुढची संख्या 8 9 72.
कळालं असेल, नसेल कळालं कोणीतरी विचारलं होतं, अरविंद कळालंय का बघा सगळ्यांना जरा. आणि सतीशने मला सांगितलं होतं पहिली चूक, त्यामुळे माझं लगेच लक्ष गेलं. कळालं असेल तर यस लिहा, पुढच्या प्रकाराकडे वळूया. ओके, आता ह्याच धर्तीवर आधारित फक्त इथे बघा बेरीज आहे, 10च्या ऐवजी 5 असेल तर काय करूया. म्हणजे 82 मल्टिप्लाय बाय 83 ही बेरीज आहे, ही 5 आली, मगाशी 10 येत होती. 64 मल्टिप्लाय बाय 61, 42 मल्टिप्लाय बाय 43, 24 मल्टिप्लाय बाय 21, यांची बेरीज 5. कसं करणार आहे ते बघूया. 61 मल्टिप्लाय बाय 64, परत बघा प्रकार तोच करायचा आहे. 2 गुणिले 3, इथे मी 6 लिहिणार, फक्त 2 अंकी संख्या पाहिजे म्हणून मी 6, बरोबर, 0 6, 8 8 64, आणि याच्यामध्येच 8चे अर्धे, 8चे अर्धे किती होतात, 4, 64 आणि 4 68. कळलंय का बघा. मी जरा एक वेगळी संख्या घेतो टू क्लिअर द पॉइंट. 3 दुने 6, आता 0 लिहू नका. 7 7 49, 7 गुणिले 7 49, अधिक 7चे अर्धे, 7चे अर्धे किती होतात, 3.5, 49 अधिक 3.5 हे डोक्यात करायचंय, 52. कळलंय का बघा. हाच प्रकार, 4 एके 4, 6 6 36, आणि याच्या बरोबर अर्धे झाले, 6च्या बरोबर अर्धे होतात म्हणून मी इथे 0 लिहिणार. 36 आणि 3, क्लिअर. तीन दुने 6 लिहिणार, 4 गुणिले 4 16, आणि 4चे अर्धे 2, 16 आणि 2 18. प्रयत्न करा पुढची गणित सोडवण्याचा. प्रयत्न करा, जरा सोडवण्याचा उत्तर सांगा.
व्हेरी गुड. 4 एके 4, 2 गुणिले 2 4, आणि ह्या 2चे अर्धे, 2चे अर्धे किती होतात? 1. 4 आणि 1 5. हीच संख्या येते. ओके. 25. कुठली कळाली नसेल ती सांगा, की पुन्हा एकदा सांगतो. आता फक्त पुन्हा एकदा जरा बघा. एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10. समजून घेऊया. एकक स्थानचा अंक समान म्हणजे मी 7 एकक स्थानी लिहिलेत. आता इथली आणि इथली बेरीज 10 आहे. कळतंय का बघा? हा समान आहे, तो लिहिणार. ह्या दोघांची बेरीज 10 आली पाहिजे. हे अंक समान, यांची बेरीज 10 आली पाहिजे. एकक स्थानचा अंक समान, यांची बेरीज 10 आली पाहिजे. एकक स्थानचा अंक समान, यांची बेरीज 10 आली पाहिजे. एकक स्थानचा अंक समान आणि ही बेरीज 10 आली पाहिजे. यांचा वर्ग करायचा एकक स्थानच्या अंकाचा. 7 7 7चा वर्ग 49. सहा आणि 4 यांचा गुणाकार, 6 आणि 4चा गुणाकार अधिक हा ही संख्या करणार. 6 चूक 24 आणि 7, 24 7 31. 8 आणि 8 यांचा वर्ग केला. 2 आणि 8 यांचा गुणाकार, 8 दुने 16, त्यामध्ये ही संख्या मिळवली. 16 आणि 8 24. पुन्हा एकदा बघूया. 6 गुणिले 6 36 लिहिले. 3 गुणिले 7 21 अधिक 6 21 आणि 6 27. पुढची जरा 3 उदाहरणं तुमच्यासाठी आहेत.
उत्तर चेक करण्याचा प्रयत्न करा, बरोबर आहेत का, कशी आहेत उत्तर. कळालं असेल तर यस लिहा. पुढच्या प्रकाराकडे वळूया. पुढच्या प्रकाराकडे वळूया. ओके. आता एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 होती तेव्हा आपण बघितलं. आता अपूर्णांकामध्ये 1/3 आणि 2/3 यांची बेरीज 1 येते. तोच नियम वापरायचा आणि हे सोडवायचं. 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 छेद 3 त्रिक 9 आणि 8चा वर्ग 64 आणि 4 किंवा 8 गुणिले त्या पुढची संख्या 8 9 72. परत एकदा बघूया. 6.1/5 गुणिले 6.4/5. 1/5 आणि 4/5 यांची बेरीज 1 होते. अशा वेळेला 5 गुणिले 5 25, 4 एके 4, 6 गुणिले त्याच्या पुढची संख्या 6 गुणिले 7 8.2/7 गुणिले 8.5/7 9.3/4 गुणिले 9.1/4 5.7/9 गुणिले 5.2/9 6.3/11 गुणिले 8/11 8 आणि 3 11 म्हणजे 6. 5 आणि 2 यांचा गुणाकार 10, 7 गुणिले 7 8 आणि त्या पुढची संख्या 8 9 72. कळलंय का बघा. कळालं नसेल तर परत एकदा सांगतो. कळालंय का बघा.
तीन एके 3 आणि 4 चोक 16 या 4चा वर्ग करून टाकायचा. 9 गुणिले त्या पुढची संख्या 9 10 90. 7 दुने 14 आणि 81. 5च्या पुढची संख्या 5 सक 30. 6च्या पुढची संख्या 6 साती 42. 8 त्रिक 24/121. कळालं असेल. सेम प्रकार, फक्त आता यांची बेरीज 1/4 आणि 1/4 आता अर्धे होत आहेत. 1/4 अधिक 1/4 अर्धे होतात तेव्हा काय करायचं? हा गुणाकार करून टाका. 1/16. 6 गुणिले 6 36 आणि त्याच्यामध्ये 6चे अर्धे. परत एकदा बघूया. 8.1/8 गुणिले 8.3/8. 1/8 आणि 3/8 यांची बेरीज अर्धी होते. 1/4 होते, 1/2 होते. म्हणून 3 गुणिले 1 3. 8 8 64 लिहायचे. 8 वर्ग समान आहेत म्हणून, आणि त्याच्यामध्ये 8चे अर्धे 64 अधिक 4 68. पुन्हा बघूया. 10.3/7 गुणिले 10.1/7. 12.3/14 गुणिले 12.4/14. 14.5/22 गुणिले 14.
6/22 बघा, 6 आणि 5 11/22 म्हणजेच 1/2 होतात. अशा वेळेला काय करणार, 3/7 गुणिले 1/7 यांचा गुणाकार 3/49. 10 गुणिले त्याच्या पुढची संख्या 10 गुणिले 11 110. तर जरा पुढचे 3 प्रयत्न करा, 2 प्रयत्न करा, नाही आले तर मी सांगतो. पुढचे 2 जरा दिलेत ते बघा, प्रयत्न करा. एकशे 5. 10चा वर्ग 100 अधिक 10चे अर्धे, 10चे अर्धे 5, 105. थँक्यू सतीश, थँक्यू प्राजक्ता. 8चा वर्ग 64 आणि त्याच्यामध्ये 8चे अर्धे 4, 64 आणि 4 68. तसंच बाराचा वर्ग 144, 144 मध्ये 6 मिळवले 150, 4 त्रिक 12 आणि 14चा वर्ग 196. 14चा वर्ग 196 अधिक 7, 167, 203, 6 पंचा 30 छेद 22चा वर्ग 484. चेक युअर आन्सर. उत्तर चेक करा. मी सांगितल्याप्रमाणे क्लास 4:55 पर्यंत असणार आहे. आता ही शेवटची 5 मिनिटं तुमचे काही डाऊट्स असतील तर ते जरा विचारा. कळालेलं असेल तर शेवटचा प्रकार बघूया. अपूर्णांक कसेही असतील तर गुणाकार कसा करायचा हे साधारणतः माहिती असण्यासाठी हे कसेही भिन्न भिन्न अपूर्णांक असतील तर गुणाकार कसा करायचा याची जरा एक पद्धत माहित असली पाहिजे म्हणून सांगतो. पहिली संख्या गुणिले पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार 10 गुणिले 15 अधिक 10 गुणिले हा अपूर्णांक
अधिक 15 गुणिले हा अपूर्णांक, आणि ह्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार. कळालंय का बघा? कळालंय का बघा? यस सतीश, तुझं म्हणणं बरोबर आहे. कसं करता येईल? सिम्प्लिफाय करता येईल. ओके, आजचं लेक्चर आपण इथे थांबवूया आणि सोमवारी पुन्हा 4 वाजता भेटूया.